क्वेश्चन नंबर 3, ड्रॉ एन ऑप्ट्यूस एंगल ट्रँगल STV. सगळ्यात पहिले तो ऑप्ट्यूस एंगल ट्रँगल काढायचा आहे. सो ऑप्ट्यूस एंगल ट्रँगल कोणता राहील? हा जो एंगल आहे हा किती डिग्रीचा बनला? 90. सो जर मी असा काढला तर कितीचा? 90पेक्षा कमी झाला. जर असा काढला तर 90पेक्षा जास्ती झाला आहे ना. सो याचा अर्थ मला ऑप्ट्यूस एंगल ट्रँगल एक काढायचा आहे. मी ऑप्ट्यूस एंगल ट्रँगल काढतो. ऑप्ट्यूस एंगल ट्रँगल झाला आपला. ड्रॉ इट्स मिडियन्स अँड शो द सेंट्रॉइड. मिडियन कोणाला म्हणतो आपण? आपण बघितलं होतं की जेव्हाही आपल्याला एखाद्या ट्रँगलचा एखाद्या साईडचा मिड पॉईंट जेव्हा समोरच्या व्हर्टेक्सला जोडतो तेव्हा त्याला आपण मिडियन असं म्हणतो. सो या साईडचा मिड पॉईंट समोरच्या व्हर्टेक्सला जोडू तो झाला मिडियन. या साईडचा मिड पॉईंट समोरच्या व्हर्टेक्सला जोडू तो झाला मिडियन. हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे सगळ्या मिडियनचा त्याला म्हटलं जातं सेंट्रॉइड. ओके. सो आता आपल्याला मिडियन्स काढायचे. मग मिडियन काढण्यासाठी आवश्यक काय? आपल्याला काय पाहिजे? मिड पॉईंट पाहिजे. मग कोणत्या पण सेगमेंटचा, ही तुमची ट्रँगलची एक साईड आहे, या साईडचा तुम्हाला मिड पॉईंट काढायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? कोणत्या पण सेगमेंटचा जेव्हा मिड पॉईंट पाहिजे असतो तर आपण स्केल बघितलं किती आहे बा, एवढा आहे, चला बरोबर स्केलनी मध्ये पॉईंट घेऊन घेतला. तसं नाही करायचं आहे. आपल्याला युझिंग कंपास अँड रूलर करायचं आहे. त्यासाठी काय करायचं? कंपासमध्ये किती पण डिस्टन्स घ्या, मोर दॅन हाफ. त्याचं हाफ आपल्याला अंदाजे कळतं, मोजायची गरज नाही. हाफपेक्षा जास्ती किती पण डिस्टन्स घ्यायचं आणि याचे जे दोन एंड पॉईंट असतात त्या एंड पॉईंटवरून या सेगमेंटच्या दोन्ही साईडला आर्क मारायचा. ही सेगमेंट अशी आहे तर याच्या दोन साईड काय झाल्या? इकडे आली, तिकडे झाली. ही सेगमेंट अशी आहे त्याच्या दोन साईड म्हणजे एक इकडे मारायचा, एक इकडे मारायचा. त्याच्या दोन्ही साईडला आर्क मारायचा मोर दॅन हाफ. सो इथून एक आर्क मारला वरती खालती, त्याला तेवढ्याच डिस्टन्सनी इथून आर्क मारला कटणारा वरती खालती. हे दोन पॉईंट आपण जेव्हा जोडतो तेव्हा आपला बरोबर 90 डिग्री पण बनतो आणि दोन पार्ट इक्वल पण होतात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हा मिळतो मिड पॉईंट. ठीक. मग आता आपल्याला ही प्रोसेस फॉलो करायची आहे प्रत्येक साईडसाठी. म्हणजे मी काय करणार? आता मी पहिले नाव दिलं ट्रँगलला, ट्रँगल ABC. आता मी जेव्हा ABचा मिड पॉईंट काढायचा आहे मला, सो ABचा मिड पॉईंट काढायच्या वेळेस मी काय करील? कोणत्या दोन पॉईंटवरून आर्क मारावा लागेल मला? व्हेरी नाईस. ABचा मिड पॉईंट काढण्यासाठी मी A आणि B वरून आर्क मारील. एक आर्क वरती आणि एक आर्क खालती, दोन्ही ठिकाणून, A वरून पण आणि B वरून पण. ते दोन्ही आर्क जिथे एक दुसऱ्याला कटतील त्या दोन्ही आर्क्सला मी, त्या दोन्ही पॉईंट्सला मी जोडून टाकेल. सो बरोबर ती लाईन जी राहिली अशी मधून निघेल. हे जेव्हा तुम्ही आर्क असे माराल ते आर्क जिथे कटतील त्याला जोडलं की लाईन बरोबर मधून जाईल. सो हा अँगल तुमचा 90चा बनेल. हे दोन पार्ट इक्वल झालेले अंदाजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की हो इक्वल दिसत आहे. जर नाही दिसले तर समजायचं की आपण आर्क मारण्यात काहीतरी चूक केली. आर्क मारताना आपला हात थोडासा घसरून गेला आहे. आपण पॉईंट जिथून आर्क मारायला पाहिजे तिथून चुकून मारलाच नाही, थोडा दुरून मारला, अजून काही गडबड झाली. अंदाजे आपल्या लक्षात येतं इक्वल आहे की नाही. ठीक आहे. हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे याचं काम काय आहे? याचा मिड पॉईंट आपल्याला मिळवून देणे, एवढंच काम आहे. आता ही लाईन कुठून जायला पाहिजे? या पॉईंटमधून जायला पाहिजे का याच्या मिड पॉईंटमधून जायला पाहिजे का? याच्याशी काही घेणं देणंच नाही. त्याचं काम काय होतं? याचा मिड पॉईंट काढून द्यायचा, तो त्यांनी दिला. आता हा मिड पॉईंट जेव्हा आपण समोरच्या व्हर्टेक्सला जोडू त्यावेळेस तो त्याचा मिडियन बनेल. आपण याला समोरच्या व्हर्टेक्सला जोडला तर हा एक मिडियन तयार झाला आपला. ठीक आहे. याला मी D घेतो आणि इथे एक नाव लिहितो की CD जो आहे, CD इज अ मिडियन ड्रॉन ऑन कोणत्या सेगमेंटवर काढलेला आहे तो? ऑन सेगमेंट AB. करेक्ट. सेगमेंट लिहायचं आहे तर असं तुम्ही लिहू शकता किंवा मग तुम्ही सेगमेंट लिहू शकता. ठीक आहे. सिमिलरली आता मला BCचा मिड पॉईंट पाहिजे आहे.
तर मी काय करील, बी आणि सी वरून मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन त्याच्या दोन्ही साईडला आर्क मारील आणि मग ते जिथे आर्क्स दोन्ही कटतील त्या पॉईंट्सला जोडणारी लाईन काढील. सो तेच समजा मी केलं असतं, बरोबर 2 इक्वल पार्टवाला अशी माझी एक लाईन आली असते. जेव्हा मी आर्क मारले असते असे, ते 2 आर्क जिथे कटतील त्यांना जोडून देऊ आपण. हा बरोबर आपला 90 डिग्री बनेल आणि 2 पार्ट इक्वल दिसतील आपल्याला, अंदाजे लक्षात येईल. आता हा मिड पॉईंट भेटला आपल्याला. या मिड पॉईंटला आपण समोरच्या व्हर्टेक्सला जोडू. सो तो मिड पॉईंट मी समोरच्या व्हर्टेक्सला जोडतो. हा झाला आपला दुसरा मीडियन. याला एक नाव देऊन दिलं ई समजा इथे. सो ए ई इज अ मीडियन ड्रॉन ऑन सेगमेंट बी सी. ठीक. त्याच्यानंतर एक मीडियन अजून राहिला, एकाचा मिड पॉईंट ए सीचा. सेम तीच प्रोसेस फॉलो केली असती. एक आर्क वरती, एक आर्क खालती, आणि आपल्याला मिड पॉईंट भेटला असता. सो जेव्हा आपण आर्क मारला असता ए वरून आणि सी वरून मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन, तर हे 2 आर्क आपल्याला भेटले असते. त्याच्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला जोडू, तर हा भेटेल आपल्याला याचा मिड पॉईंट. 2 इक्वल पार्ट दिसतील, अँगल 90 दिसेल. जर समजा तुमचा हा अँगल असा 90 बनत नाही, असा चालला, अँगल 90 बनतोय का नाही, तर समजायचं की आपण डायग्राम काढण्यात काहीतरी चूक केली. जेव्हा तुमची ही साईड आहे, ही अशी साईड आहे, तुमचा मधून पण गेला पाहिजे जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तो, आणि अँगल पण 90चा बनला पाहिजे. आपल्याला 90 पण असं अंदाजे समजून जातं की 90 बनतोय की नाही, तर मोजायची गरज नाही. हा मिड पॉईंट जेव्हा आपण आता समोरच्या व्हर्टेक्सला जोडू, तेव्हा आपल्याला मीडियन मिळेल. तर हा आपला झाला तिसरा मीडियन. याला मी नाव दिलं असलं एफ. तुम्ही आता लिहितो आहे बी एफ इज मीडियन ऑन, कशावर काढलेला मीडियन आहे, बी एफ इज मीडियन ऑन ए सी. ठीक आहे, बी एफ इज मीडियन ऑन सेगमेंट ए सी. चल, आता त्यांनी म्हटलं होतं की याचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे तो दाखवा. ड्रॉ इट्स मीडियन्स अँड शो इट्स सेंट्रॉइड. सो पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अल्टिट्यूड्सला आपण काय म्हणतो, ऑर्थो सेंटर म्हणतो. जिथे अल्टिट्यूड सगळे कटतात, जिथे सगळे मीडियन्स कटतात, हा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढले होते बा. चुकून ह्या पॉईंटला नाही देऊन टाकायचं नाव. आपल्याला जे मीडियन आपण काढले त्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला नाव द्यायचं आहे. मीडियन आतमध्ये आहे, हे मिड पॉईंट समोरच्या व्हर्टेक्सला जोडला, तो मीडियन झाला. सो हे डार्कवाले आतले मीडियन आहे, ते जिथे कटले तो आपला पॉईंट आहे सेंट्रॉइड. सो इथे आपल्याला नाव द्यायला म्हटलं होतं शो द सेंट्रॉइड. इथे लिहून टाकायचं जी आणि खाली लिहून टाकायचं जी इज सेंट्रॉइड. कन्फ्युजन? डार्कवाला पार्ट फक्त तुमचा ट्रँगल आणि मीडियन्स एवढंच डार्क पाहिजे, बाकी सगळं फेंट असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, हे आर्क जे मारले आहे आपण, त्या आर्कचा एक दुसऱ्याशी काही संबंध नाही. म्हणजे आपण या लाईनसाठी जे आर्क मारले होते हे, आणि मग दुसऱ्या लाईनसाठी जे आर्क मारले हे, ते एक दुसऱ्यावरही आले तरी काही फरक पडत नाही. त्या आर्क्सचं काम काय आहे, ते आर्क्स जिथे कटतील तिथे आपल्याला पॉईंट मार्क करायचे आहे आणि मग त्यांना जोडायचं आहे. तर ते एक दुसऱ्याला, एका लाईनचे आर्क दुसऱ्या लाईनचे आर्क एक दुसऱ्यात कटत असतील तर काही फरक पडत नाही. ओके, करता येईल, करून टाका.